जय हिंद, जय महाराष्ट्र. मी प्रवीण चवंडे, उपविभाग प्रमुख शिवसेना. मी तुम्हाला आज एक माहिती देत आहे. बँड्रा वेस्ट बॅनी स्टँडच्या जवळ ही प्रॉपर्टी आहे, ज्याच्यावर ऋषी कपूरचा मोठं स्ट्रक्चर आहे, बंगलो आहे. हा बंगलो 150 वर्ष जुना आहे. ह्या बंगलो एक किती स्क्वेअर मीटर माहिती आहे, असे 2 बंगलो आहेत. हा एक बंगलो आहे जो मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. ह्याच्या पुढे वरती एक बंगलो आहे, तो ग्राउंड +1चा बंगलो आहे. हे अशा 2 आणि दिसतात आहे ते अशा 3 बंगलोजचे प्रॉपर्टी, हेरिटेज प्रॉपर्टीवर इकडचं कोणतरी बिल्डर यांनी कॅप्चर करून तिथे टावर बनवण्याचा प्रयत्न चालला आहे. आणि ही घटना एकदम सस्पेंडमध्ये ठेवली आहे. माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब ह्या सर्व गोष्टीचा विचार करण्यात यावा. ही जी मी माहिती तुम्हाला देत आहे, माननीय शिंदे साहेब ह्यांनी बी ह्या गोष्टीकडे लक्ष देण्यात यावे. हा ते फार मोठा स्कॅम इथे होणार आहे. ह्याची माहिती तुम्हाला सूचना मी आज देत आहे. ही माहिती तुम्हाला फॉलो करा आणि ह्या बंगल्याच्या इथे कोण कोण इन्व्हॉल्व आहेत करणारे यांची चौकशी करून ह्या हेरिटेज प्रॉपर्टीला वाचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून सरकारमध्ये काही बसलेली मंडळी, त्यांचा तर ह्यांच्यात हात नाही, मग ते कोणीही असू, नावं घेऊन सांगित नाही. आज बिल्डरांची माणसं इथे बसली आहेत. हे काय चाललं आहे आपल्या महाराष्ट्रात? गैरवर्तणुकीचे लोक ह्या सर्व गोष्टी करत आहेत आणि आपल्यापर्यंत ही माहिती पोचत नाही. म्हणून मी सकाळी जॉगिंगला आलेलो होतो, तेव्हा मला दृश्य दिसलं. या दृश्यामधनं हे दिसून येते की हे ते लपून कारस्थान करत आहे आणि हा लँड माफिया इथे वाढत आहे. ज्या प्रकारे 1975 पासून बॅनी स्टँडला लुटला गेला आहे, तोच प्रकार आज पुन्हा तयार करत आहे. तर आपण याच्यावर चौकशी करण्यात येते. मान्य साहेब ह्यात एवढे शब्द मी दिलेले माहिती ही ओपनली देते. ह्यामुळे मलाही त्रास होऊ शकतो, पण कुठेतरी चुकीचा दिसलं म्हणून मी हे सर्व तुम्हाला माहिती देत आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.